या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड तहसील कार्यालयावर प्रशासनाच्या वतीने जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे व तथा वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेशजी यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। वरिष्ठ मंडळी, या सर्व डिपार्टमेंटचे वरिष्ठ मंडळी इथे उपस्थित होते आणि नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्यांच्या तक्रार निवारण होण्याकरता प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यासोबत वरिष्ठ अधिकारी मंडळी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आज जनसंवाद आणि तक्रार निवारणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व तालुक्यांमध्ये समन्वय अधिकारी नेमलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून तहसीलदारांनाही सर्व कार्यक्रम घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती। माननीय पालकमंत्री महोदयांकडे मोठ्या प्रमाणात जनतेच्या तक्रारी ज्या वेळेला ते जनता दरबार घेतात त्यावेळेस येतात। त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून त्या तालुक्याच्या तक्रारी तिथेच त्यांचा निपटारा व्हावा या उद्देशाने आज हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना अमरावतीपर्यंत किंवा त्यांच्या कार्यालयापर्यंत न पोहोचता इथल्या तक्रारी इथेच त्याचं निराकरण होईल। मार्च महिन्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय या संदर्भात आमसभा घेणार आहेत। ज्या तक्रारी या ठिकाणी देण्यात येणार आहे यांचं निराकरण 15 दिवसाच्या आत करण्याबाबत सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी ह्या तालुक्यातच निपटाव्या याकरता माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी जे आदेश वरिष्ठ मंडळी दिले आहे, आज सर्व कार्यालयांचे वरिष्ठ मंडळी इथे हजर आहेत। आपल्यासोबत वरुड नगरपालिका मुख्याधिकारी सर, काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम नमस्ते। आज या जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रमाच्या वतीने त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नगर परिषद वरुड आणि नगर परिषद शेंदूरजना घाट यांचीसुद्धा अधिकारी आपण टेबलवर ठेवलेले आहेत आणि ज्या ज्या नागरिकांना नगर परिषदेच्या ज्या काही योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलासंदर्भातले काही तक्रारी असतील, रमाई आवास योजना आहे, स्वच्छ भारत अभियान आहे किंवा इतरही ज्या काही योजना असतील, ज्या काही नगरपालिकेच्या संदर्भातल्या तक्रारी असतील, त्या तक्रारी किंवा ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी आपण अधिकारी बसवले आणि नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्यापर्यंत आपली लेखी तक्रार नोंदवावी, जेणेकरून आपल्याला त्याचं निराकरण करता येईल। आपल्यासोबत वरुड नगर परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री ईश्वरजी सलामे सर आहे। सर, तुम्ही या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते। सर, आज नागरिकांच्या तक्रार संदर्भात चर्चा आली, काय सांगू शकाल सर? माननीय श्री महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज इथे साकार होत आहे। तसेच एक जनप्रतिनिधी म्हणून मला या अध्यक्षस्थान तुम्ही दिलं त्याबद्दल मी आभारी आहे। आणि जनसामान्यांच्या ज्या तक्रारी आहे या तालुक्याच्या तक्रारी तालुक्या लेवलवरच याचं निराकरण झालं पाहिजे या संकल्पनेच्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री साहेबांनी हा कार्यक्रम इथे राबवला, त्यासाठी मी आभारी आहे। आणि विशेषतः जे जनसामान्य जनता असतील त्यांचे जेही प्रलंबित प्रकरणं असतील त्याची शाश्वती आपल्याला जे तहसीलदार साहेब असेल, SDO साहेब असेल यांनी 15 दिवसात हे काही जे प्रलंबित प्रकरणं असेल यांचं निवारण झालं पाहिजे याची आपल्याला शाश्वती दिली आहे। त्याची जनतेने दक्षता घ्यावी। 15 दिवसानंतर जर हे प्रकरण सॉल्व होत नसेल तर त्याची तक्रार हे वरता आपण पाठवू। जेव्हा केव्हा पालकमंत्री साहेब येतील त्या संदर्भात आपण याच्यावरती चर्चा करू आणि जनतेने याच्यात चांगला प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे। चांगल्या रीतीने हा जो आजचा जनसंवाद कार्यक्रम आहे हा पार पडतो आहे। जनता आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करते आहे। तसेच सर्वांनीही जे सन्मानित अधिकारी आहेत त्यांनी या जनसभेला खूप चांगला प्रतिसाद देत आहे। ज्या काही अडचणी असतील आपण इथे लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करू असे मी तुम्हाला आश्वासन देतो। धन्यवाद। आपल्यासोबत तहसीलदार साहेब आहे। सर, काय सांगू शकाल, आज किती तक्रारीचं निवारण झालं सर? हे बघा, आजचा जो कार्यक्रम आहे हा माननीय पालकमंत्री महोदय यांची पुढील महिन्यामध्ये आमसभा आहे। त्या आमसभेसाठी त्यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेनुसार सर्व विभागांचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणं
आणि जनतेच्या समस्या समजून घेणं आणि त्यांचे तक्रारी आपण आता सध्या दाखल करून घेत आहोत. आता तक्रारी दाखल केल्यानंतर त्याच्यावरती आपण विभागनिहाय त्याचं वाटप करूया आणि ज्या आमच्या विभागाच्या आहेत त्याच्यावरती सविस्तर तक्रार वाचून त्याच्यामध्ये स्थळ पाहणी करून तलाठी मंडळाधिकाऱ्याचे अहवाल घेऊन ज्यांचं निराकरण होणार आहे ते आम्ही 8 दिवसात निराकरण करू आणि ज्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयात पाठवायची गरज आहे आम्ही त्या तिकून करून घेऊ. आम्ही शक्यतो जेवढं होईल तेवढ्या तक्रारींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आत्ता फक्त आपण तक्रारी जमा करून घेत आहोत. काही समजा आपण त्यांच्या तोंडी तक्रारी ऐकत आहोत. आत्ता लगेच निराकरण शक्य नाही आपल्याला. आपण एक पुढील 8 दिवसामध्ये निराकरण करूया जास्तीत जास्त लेवलला. नागरिकांच्या तक्रारी संदर्भात नागरिकांना न्याय मिळावा याकरता लोकनेते आमदार उमेश यावलकर सुद्धा पुढाकार घेत असतात. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आज अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन झालं. आपल्यासोबत गोपालभाऊ मालपे सर, काय सांगू शकाल सर तुम्ही? आजच्या पालकमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे तक्रार निवारण समितीच्या सभेसंदर्भात आत्ताच आपल्याला SDO साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी जे सांगितलं की या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सर्व तक्रारी या ठिकाणी घेणे सुरू आहे आणि पुढील 8 ते 10 दिवसामध्ये त्याचं निराकरण होऊन जे 15 दिवसानंतर माननीय पालकमंत्री महोदयांची आमसभा होणार आहे त्या आमसभेमध्ये पुरेपूर या ठिकाणी तक्रारीचं निवारण झालेलं हे दिसेल. म्हणून माझं आव्हान आहे सर्व नागरिकांना की या ठिकाणी आपापल्या ज्या ज्या समस्या असेल त्या लेखी स्वरूपामध्ये माननीय तहसीलदार साहेबांकडे या ठिकाणी द्याव्या आणि आपल्या या ठिकाणी तक्रारीचं निवारण करून घ्यावं. आपल्यासोबत महसूल विभागाचे भूमी अभिलेख उपनिरीक्षक श्री सर आहे. सर, काय सांगू शकाल? आज भूमी अभिलेख विभागाच्या खूप काही तक्रारी असतात सर, या नेमकं काय विषय झाला सर आज? ज्यांच्या मोजण्या होऊन हद्दीखुणा मिळाल्या नाहीत अशा बऱ्याच तक्रारी आल्या. त्याच्यानंतर काही लोकांचे फेरफार झाले नाहीत अशाही तक्रारी आल्या. काही लोकांना नक्कल उपलब्ध झाली नाही अशाही तक्रारी आल्या. परंतु माझं सर्व नागरिकांना असं आव्हान राहील की त्यांची तक्रार ही प्रॉपर असली पाहिजे. तक्रार करता हा स्वतःच असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी शासनाची जी आवश्यक फी आहे कमीत कमी फी तरी भरलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर जर त्याची तक्रार ही वाजवी असेल तर ती निश्चितच आम्ही पूर्ण करून देऊ. काही लोकांच्या अशा तक्रारी आहेत की त्यांच्या एक वेळ मोजणी झाली उदाहरणार्थ आणि तो पुन्हा म्हणतो की माझ्या खुणा पुन्हा रोवून द्या. तर तसं इथं करता येत नाही. तसा काही नियम नाही आपल्याकडे. जर त्याला पुन्हा खुणा पाहिजे असतील तर त्यांनी पुन्हा फी भरायची, पुन्हा मोजणी करून घ्यायची आणि त्या पुन्हा खुणा कायम करून घ्यायच्या. आदरणीय पालकमंत्री साहेबांनी, महसूल मंत्री साहेबांनी हा जो कार्यक्रम राबवला हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. नागरिकांच्या फेवरचे आम्ही पण आहे, नागरिक आहे म्हणून आपण आहोत, सगळेजण आहोत. कास्तकाराच्याच भरोश्यावर आमचं ऑफिस चालतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. फक्त तक्रार ही त्यांची वाजवी असली पाहिजे. या ठिकाणी सर्व विभागाची लोक आहेत. तर कसं होतं की शेतकरी राहतात तर त्यांचे वेगवेगळ्या विभागाशी संलग्न काम राहतं. म्हणजेच कृषी, महसूल, कृषी, वन विभाग. तर ते सर्व विभाग एका ठिकाणी आल्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी वेगवेगळ्या विभागाच्या एकत्रित सोडवता येत आहेत. तर हे तक्रार निवारण ठिकाण सगळ्यांसाठी योग्य आहे. आणि ज्या काही तक्रारी येत आहेत तर त्या तक्रारींचं 15 दिवसात निवारण करणार आहोत. जेणेकरून मार्चमध्ये ज्या आमसभाचं नियोजन आहे तर त्याद्वारे करणार. आपल्याला काही तक्रारदार आहे, नेमकं तुमची कुठली तक्रार आहे? माझ्या रोडची तक्रार आहे. कोण्या गावचे? एकदरा. काय विषय आहे? रस्त्यावर समोरच्या माणसानं बांधकाम केलं ते मोकळं करून मला पाहिजे. अतिक्रमण संदर्भात. अतिक्रमण संदर्भात. आपल्यासोबत शिक्षण विभागाचे तथा वरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर काय सांगू शकाल? आज तक्रार निवारण कार्यक्रमाचं आयोजन झालं. नागरिकांच्या असंख्य तक्रारसुद्धा आल्या. काय सांगू शकाल सर? आपण याच्यामध्ये जो जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रम आहे हा माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आलेला आहे. तालुक्यातल्या जे नागरिक आहेत ग्रामीण भागातील त्यांच्या ज्या तक्रारी आहे ह्या तालुका लेवलवर निपटवण्यात येत आहेत. ही चांगली संकल्पना होती. त्याच्यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. आणि या उपक्रमाला
अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग आपल्या नागरिकांकडून मिळत आहे आणि त्या अनुषंगाने या सर्व जनतेचे सर्व नागरिकांची समस्या निश्चितच त्याचं निराकरण होईल आणि ते समाधानी होतील अशी आशा आहे. तरी या सर्वांच्या या उपक्रमासाठी माननीय पालकमंत्री तसेच आजच्या या कार्यक्रमाला समन्वय अधिकारी म्हणून जे लाभलेले आहेत माननीय उपविभागीय अधिकारी श्री पवार सर यांचेसुद्धा म्हणजे कसं आहे की त्यांचे आभार समजा मानायला पाहिजे आपण. तर हा खरंच एक कौतुकास्पद कार्यक्रम आहे. वरुड तालुक्यातील नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या त्यांना तालुका पातळीवर निपटे, या तक्रार निस्तारा व्हावा, त्यांना जिल्ह्यात जाण्याचं काम नाही पडावं, त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि वरिष्ठ सर्व डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याने सर्व तक्रारीचा निपटारा होत आहेत. पाहत राहा कॅमेरा निकोबावनचा प्रवीण सारखं चोळामणी स्फोट.